शेतकरी बंधूंनो नमस्कार। तर आपल्या दुकानावर पिशोर येथून आपले शेतकरी मित्र गोबन भाऊ सपकाळ आपले जुने शेतकरी मित्र आहे। आद्रकीला आपल्याकडून ते ट्रीटमेंट घेतात। यावर्षी पहिल्यापासून त्यांनी सुरुवातीपासून लागवड केली 10 ते 12 दिवस झाले। म्हणजे किती तारखेला लागवड केली आपण 18 मेला गेली होती। 18 मेला बीज प्रक्रियाचं वगैरे आपण औषध दिलं व्यवस्थित? हो दिले होते। शेणखत वगैरे टाकून व्यवस्थित आपण आता लागवड झालेली आपली। हो बरोबर। तर आज तुम्ही पहिला डोस घेण्यासाठी आलेले? हो पहिला डोस। तर त्यांना आपण जे आहे मित्रांनो सुरुवातीला जे आहे उतार वगैरे व्यवस्थित चांगला व्हा। आज जवळ 12-13 दिवसाचा आहे म्हणल्यानंतर प्लॉट खालून थोड्या मुळ्या पण निघलेल्या आणि आपल्या एक 18-20 दिवसात काही ठिकाणी कोंब पण दिसायला सुरुवात होईल। पण त्याची अजून जोमदार वाढ व्हावं त्यासाठी आपण जे आहे त्यांना एक चांगल्या पद्धतीचं जे भूमिका आहे ते दिलेलं आहे। रुटिक सुपर आणि एक मायक्रोरायझा दिलेला आहे त्यासोबत। आणि जे पहिला डोस आहे तो आम्ही देणार आहोत, त्यामुळे चांगला उतार होईल। आणि त्यानंतर WMF तुम्हालाही प्रश्न पडला असेल की WMF काय? हा आहे विल्ट मॅनेजमेंट फॉर्म्युला। म्हणजे आपल्या याच्यात जर टोमॅटो असेल, मिरची असेल, ज्याच्यात बी मर होत असेल तर त्या ठिकाणी हे फॉर्म्युला कामी येतो, हे औषध कामी येतं। तर आपण यांना जे आहे आद्रकीसाठी आताच का बरं दिलं? जमिनीत ज्या हानिकारक ज्या बुरशी वगैरे असतील तर त्या बुरशींचा नायनाट करण्यासाठी आपण WMF दिलेला आहे, जेणेकरून। आणि ह्या वर्षी जे आहे मित्रांनो आपण काय करतोय, आपण भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये सड आली तर क्लोरो रासायनिक बुरशीनाशक वापर करतो। रासायनिक बुरशीनाशक अँटीबायोटिक वापरल्यामुळे जे आहे आपले मित्र जीवाणू हे पूर्ण जे आहे कमी होत चाललेले। त्यामुळे काय होतं, पिकाची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा राहत नाही। म्हणजे जे गरजेचे जीवाणू आहे ते सुद्धा मारले जातात। आणि त्यासाठी आपण काय करतोय, आता प्रत्येक गोष्टीला एक पर्याय म्हणून जे आहे औषध उपलब्ध करून घेतलेले। आता हेच आपण मर वगैरे येऊ नये, बुरशी लागू नये म्हणून, आणि मित्र जीवाणूंचं पण संरक्षण व्हावं, जेणेकरून उतार चांगलं झाल्यानंतर आपलं बेन सुद्धा जो खडा आहे तो सुद्धा मातीत व्यवस्थित राहावं, त्यासाठी आपण WMF हा लगेच देऊन टाकणार आहोत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर हुमणी अळी जर आपल्या शेतामध्ये आली तर आपण काय करतो, 1 लिटर एकरी या पद्धतीनं क्लोरो वगैरे सोडतो। त्याचा पर्याय म्हणून तुम्ही काय करा, मेटारायझम ॲनोसोप्ली हे घटक असलेलं जे आहे आपण कीटकनाशक जैविक ते वापर करायचा आहे। त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा हार्जिनियम जर प्रिव्हेंटिव्हमध्ये निमॅटोड येऊ नये म्हणून बुरशी ज्या मित्रबुरशी आहे ट्रायकोडर्मा विरिडी असे वेगवेगळ्या जे बुरशीनाशक आहे, सोडोमोनस आहे, बॅसिलस सब्टिलस आहे, असे जे गरजेचे आहे स्टेप बाय स्टेप आपण हे जे शेड्यूल आहे आपल्या शेतकऱ्यांना देणार आहोत। सांगायचा उद्देश एकच आहे की आपण आता ज्या शेतकऱ्यांचे 10-15 दिवसाचे अद्रक झालेले आहे त्यांनी एक चांगलं मायक्रोरायझा न्यूमिक सोडून द्यायचं आहे। त्यानंतर WMF विल्ट मॅनेजमेंट फॉर्म्युला हे आपण सोडायचं आहे, जेणेकरून आपला फायदा होईल। उतार होताच खाली पण अद्रक जे आहे निरोगी राहील आणि वर सुद्धा निरोगी राहील। पुढील डोस जे आहे व्हिडिओ मार्फत येणारे आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये आपण शेड्यूल टाकत राहू आणि फायदा घेत राहू। धन्यवाद।